दर्शको नमस्कार. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मी सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करतो. आज 29 सप्टेंबर अर्थात जागतिक हृदय दिन. आजच्या या जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयाचं कार्य कसं चालतं, त्यामध्ये आजार निर्माण कसा होतो आणि हा निर्माण झालेला आजार हा आटोक्यात आणण्यासाठी काय काय उपाययोजना आपल्याकडे आहेत, याविषयी आज मार्गदर्शन करण्यासाठी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर हिरालाल पवार हे आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. गेल्या 10 वर्षांपासून एक समर्पित हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ते कार्य करत आहेत. त्यांनी 2004 मध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुरल मेडिकल कॉलेजमधनं MBBS पूर्ण केलं. त्यानंतर 2009 मध्ये GMC मधून जनरल मेडिसिनमध्ये MD आणि 2015 मध्ये सायन हॉस्पिटलमधनं कार्डिओलॉजीमध्ये DM हे केलेलं आहे. डॉक्टर हिरालाल पवार हे सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागामध्ये कार्यरत आहेत. तर सर्व दर्शकांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर, आपण सुरुवातीला हृदयाचं कार्य समजून घेऊया की हृदयाचं कार्य कसं चालतं, म्हणजे हे समजल्यानंतर आपण मग त्याच्या आजाराकडे वळूया. हो, हृदय हे आपल्या शरीरातला, थोडक्यात आपण असं समजू की ती एक आपल्या शरीरातली एक मोटर आहे जिला कंटिन्युअस करंट चालू असतो आणि ती कंटिन्युअस, म्हणजे असं समजा तुम्ही तुमचा जन्म झाल्यापासून आपल्या मृत्यूपर्यंत, म्हणजे आपलं जर आयुर्मान 70 वर्ष पकडलं तर त्याच्यामध्ये ती एकही सेकंद बंद नसते, कंटिन्युअस ती चालू असते. आणि ज्यावेळेस हा हृदय आपलं चालू असतं त्यावेळेस त्याची जी रचना असते त्याच्यामध्ये वाल असतात, झडपा असतात, त्याला रक्तपुरवठा असतो, हृदयाला स्वतःचा एक रक्तपुरवठा असतो. तर या सगळ्या गोष्टींवर हृदय काम करत असतं. तर खूप महत्त्वाचा ऑर्गन आहे आणि अविरत काम करतो. आणि म्हणजे बिलकुल आपण म्हणतो जसं आपलं काही मशीन आपण घेतलं किंवा मोटर की एक 10 वर्ष 5 वर्षानंतर जसं त्याला प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात, तर त्याच प्रकारे आपल्या या हृदयाला सुद्धा काही प्रमाणात प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात. फक्त त्याची जाणीव होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला रेग्युलर चेकअप्स करणं फार महत्त्वाचं असतं. आणि बऱ्याच वेळेला रुग्ण याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि ते मोठ्या आजाराला मग बळी पडतात. बरोबर आहे. जसं डॉक्टरांनी सांगितलं की अगदी पहिल्या श्वासापासून तर अंतिम श्वासापर्यंत हृदय हे अविरतपणे काम करत असतं. पण त्याकडे आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दुर्लक्ष होतं आपलं, की हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी लोकांमध्ये जनजागृती नसते, माहिती नसतं, प्रबोधन. आणि त्याच निमित्तानं आज आपण ह्या हृदयाविषयीची काळजी, नंतर आपण काय नियम पाळले पाहिजे याविषयीची माहिती आपण घेतो आहोत. तर डॉक्टर, जेव्हा सुरुवात होते तर विकार म्हणजे काय, हृदयविकार होतो म्हणजे नक्की काय होतं? हृदयविकार ही मोठी कन्सेप्ट आहे. त्यात भरपूर आजार इन्व्हॉल्व असतात. पण एक साधारणतः जो कॉमन आजार आपण म्हणतो, म्हणजे समाजामध्ये जेव्हा आपण वावरतो तेव्हा की हृदयविकाराने पेशंटचा मृत्यू झाला तर त्याला आम्ही थोडक्यात हार्ट अटॅक असं संबोधतो. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी होणं आणि रक्तवाहिनीमध्ये क्लॉट तयार होऊन हृदयविकाराचा मोठा झटका येणं, आणि त्यामुळे काय होतं की पेशंटचा BP कमी होणं, पेशंटचे पल्स वाढणं, कमी होणं आणि हृदय बंद पडणं. तर त्याला कार्डियाक अरेस्ट असं म्हणतात. तर बऱ्याच वेळेला भारतामध्ये फार, म्हणजे मला असं वाटेल तर हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात प्रमुख कारण आहे की हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणं हे सगळ्यात मोठं कारण आहे. त्यामुळं आपल्याला याचे जे लक्षणं आहेत हे ओळखणं महत्त्वाचं आहे. याचे जे काही प्राथमिक स्वरूपाचे जे काही लक्षणं आपल्या शरीराला जाणवतात त्याची आपल्याला ओळख होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण हृदयविकार होण्यापासून वाचू शकतो. नक्कीच. तर डॉक्टर, हे ब्लड प्रेशर या बाबतीत ऐकला जातो तो शब्द, की ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय? मग नॉर्मली काय असतं की आपल्या शरीरामध्ये जे ब्लड हृदयातनं बाहेर पंप केलं जातं, फेकलं जातं, तर त्याचा जो धमनीमधला प्रेशर असतो तर तो युजली 120, 130 ते 80 हा एक नॉर्मल स्वरूपाचा प्रेशर असतो. एका साधारण 25 ते 30 वर्ष वयामध्ये नॉर्मली हा प्रेशर असतो. परंतु आजकाल काय आहे की वेगवेगळ्या ताणतणाव, स्ट्रेस, झोपेचा अभाव, कामाचा व्याप, त्याचबरोबर सॉल्ट इनटेक, जेनेटिक हिस्ट्री, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की ब्लड प्रेशर बऱ्याच रुग्णांमध्ये वाढलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्राथमिक लेवलला थोडं वाढलेलं ब्लड प्रेशरची काही लक्षणं नसतात. बऱ्याच वेळेला बरेच यंग पेशंट्स आमच्या OPD मध्ये येतात आणि ज्यावेळेस आम्ही चेक करतो BP
पेशंट दुसऱ्या कारणासाठी येतो, खोकला झालाय, सर्दी झालाय किंवा वेगळं कारण असतं काहीतरी, जस्ट रुटीन चेकअप लावलं आणि त्यावेळेस बीपी आम्ही चेक करतो आणि तो येतो 200/120 असा काही बीपी येतो. आणि असं आम्ही जेव्हा सांगतो की तुला हाय ब्लड प्रेशर आहे असं, तर त्यावेळेस रुग्णही घाबरतो, मला कुठलंही लक्षण नाहीये. पण मला असं वाटतं की आपल्याला लक्षणं नाहीयेत याचा अर्थ आपल्याला आजार नाही असं होत नाहीये. बऱ्याच वेळेला काही आजारांमध्ये लक्षणं येत नाही कारण बॉडीला त्या आजाराची इतकी सवय होऊन जाते की आपण त्याला अडॅप्टेशन म्हणतो. म्हणजे 200चा बीपी असूनही आपलं डोकं दुखत नाही, आपल्याला चक्कर येत नाही, आपल्याला दम लागत नाही, याचा अर्थ आपला बीपी नॉर्मल नाही आहे. तर तुमचा बीपी जास्ती आणि तो ट्रीट केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय आहे की असिम्प्टमॅटिक ॲक्सेलरेटेड हायपरटेन्शन हे खूप कॉमन झालंय आणि यंग पेशंटमध्ये खूप बघायला भेटतं. त्यासाठी माझी प्रेक्षकांना एक विनंती आहे की साधारणतः 3-6 महिन्यातनं एकदा तरी आपला बीपी चेक करा. भले आपल्याला ब्लड प्रेशर नाही आहे तरी सुद्धा आपण एकदा आपला बीपी चेक करा. भले आपल्या जनरल प्रॅक्टिशनरकडे जाऊन चेक करा, जास्त असेल तर आपण आपल्या फिजिशियनकडे चेक करू शकतो, MD फिजिशियन. आणि जर जास्त काही जाणवलं तर तुम्ही आमच्यासारखे हृदयरोग तज्ज्ञांकडे पण येऊ शकतात. डॉक्टर, आता आपण सांगितलं की तपासणी करणं हे गरजेचं आहे. साधारणतः अशी लक्षणं दिसायला लागल्यानंतर तपासण्या या कोणत्या आहेत? ब्लड प्रेशरसाठी ज्या तपासण्या आहे बेसिक प्रायमरी, त्यामध्ये आम्ही एक ECG सांगतो, 2D इको करतो, किडनीचे काही टेस्ट करतो, युरिन चेक करतो, डोळ्याची तपासणी करतो, डोळ्याचा पडदा चेक करतो की इतका जास्त बीपीमुळे डोळ्याच्या पडद्याला ती झालेली नाही. हे सगळ्या टेस्टिंग आपण हायपरटेन्शनसाठी करतो. त्यानंतरून जर पेशंटला दम लागत असेल, चालताना छाती भरून येत असेल, डावा खांदा दुखत असेल, जबडा दुखत असेल, बऱ्याच वेळेला हे लक्षणं असतात. ज्यावेळेस पेशंट सांगतो आम्हाला की आम्ही वॉकला जातो तेव्हा एक साधारण 5 मिनिटं चालल्यानंतर माझी छाती भरून येते, माझे दोन्ही खांदे दुखतात, पाठीमध्ये सेंटरला दुखतं, दम लागतो आणि मला थोडं थांबावं लागतं एक 5 ते 10 मिनिटं आणि थांबल्यानंतर माझा हा सगळा प्रकार कमी होतो आणि मी परत 5 मिनिटं चालू शकतो. हे जेव्हा पेशंट सांगतो तर याला टिपिकल अँजायनल सिम्पटम म्हणतात, म्हणजे हृदयविकाराचे लक्षणं संबोधतो याला. पण बऱ्याच वेळेला काय होतं, पेशंट याच्याकडे निग्लिजन्स करतो. मला ॲसिडिटी झाली असेल किंवा माझा स्टॅमिना कमी झाला आहे, मी मध्ये गॅप दिला पावसामुळे म्हणून मी चालायला गेलो तर मला हा त्रास होतोय, हे असं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर मला वाटतं अशा प्रकारचे कुठलेही लक्षणं असतील तर त्वरित हृदयरोग तज्ज्ञांची गाठ घ्या. त्यांच्याकडनं ECG, 2D इको, स्ट्रेस टेस्ट ह्या टेस्ट करून त्याचं निदान करा. आणि जर हृदयरोग तज्ज्ञांना गरज वाटली तर ते तुमची अँजिओग्राफी पण सजेस्ट करू शकतात. डॉक्टर, आता आपण एन्जिओग्राफी म्हटलात, तर एन्जिओग्राफीमध्ये नेमकं काय आपल्याला निदान करता येतं? अँजिओग्राफी ही हृदयाची एक टेस्ट आहेत. बऱ्याच वेळेला पेशंट खूप घाबरून जातात. ज्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की आपण एक अँजिओग्राफी करून बघू ब्लॉकेजसाठी, त्यावेळेस बरेच पेशंट्स घाबरतात. म्हणजे मी तर पेशंट रडणारे बघितलेले आहेत. म्हणजे खूप या अँजिओग्राफीची बऱ्यापैकी भीती आहे. परंतु मला असं सांगायचं की ही एक तपासणी आहे. जसं तुम्ही ECG करतात, 2D इको करता, स्ट्रेस टेस्ट करता, तसंच अँजिओग्राफी ही हृदयामध्ये असणाऱ्या ब्लॉकेजसाठीची टेस्ट आहे. फक्त ह्या टेस्टमध्ये तुम्हाला एक सुई टोचली जाते आणि त्याच्यावर कॅथेटर टाकून आपण ती अँजिओग्राफी करतो. परंतु त्यामध्ये गोल्ड स्टँडर्ड असल्यामुळे तुमचं 100% निदान त्यामध्ये होतं. ज्याच्यामध्ये तुमच्या तिन्ही धमन्या असतात, त्याच्यामधले ब्लॉकेजेस चेक केले जातात, त्याची साईज चेक केली जाते, काही ॲनाटॉमीमध्ये काही प्रॉब्लेम आहे तो चेक केला जातो, फ्लोमध्ये काही प्रॉब्लेम आहे तो चेक केला जातो, त्याची साईज चेक केली जाते. तर मला वाटतं ही खूप गोल्ड स्टँडर्ड मेथड आहे. जर रुग्णाला आवश्यक असेल, जसं मी मागाशी बोललो की अँजायनाचे लक्षणं असतील आणि जर डॉक्टरांनी सजेस्ट केलं असेल, तुमची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असेल, हार्ट अटॅक आल्यानंतर तर डॉक्टर सजेस्ट करतातच, कारण त्यावेळेस तर वेळ गेलेली असते आणि आपल्याला करणं गरजेचंच असतं. परंतु अँजायना असताना सुद्धा आपण जर डॉक्टरांची गाठ घेतली आणि हार्ट अटॅक येण्यापूर्वी जर ती निदान केलं तर मला वाटतं आपण हार्ट अटॅकपासून वाचू शकतो. नक्कीच. डॉक्टर, अँजिओप्लास्टी, आता अँजिओग्राफी झाल्यानंतर आपण ब्लॉकेजेस किती आहे काय याच्यानंतर अँजिओप्लास्टी सजेस्ट करतो, तर अँजिओप्लास्टी नक्की कशी केली जाते किंवा अँजिओप्लास्टी म्हणजे काय? अँजिओग्राफी झाल्यानंतरून डॉक्टर बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतात की तुम्हाला एका रक्तवाहिनीमध्ये एक 90% किंवा 95% ब्लॉकेज आहे. मग अशा वेळेस तिथं धमनीमध्ये कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियमचे ब्लॉकेज तयार झालेले असतात आणि त्यामुळे तिथून फ्लो कमी जातो. त्यामुळे ज्यावेळेस रुग्ण चालायला जातो किंवा फिरायला जातो तर तो काही अंतर चालतो, पण एक पर्टिक्युलर अंतर गेल्यानंतर तो चालू शकत नाही किंवा त्याला त्या वेदना होतात, कारण त्यावेळेस त्याला ते रक्तपुरवठा कमी पडतो. मग आपण अँजिओप्लास्टीद्वारे तिथे एक वायर टाकतो, करोनरी वायर म्हणतात त्याला. ते वायर गेल्यानंतरून आपण त्यावर बलून घेऊन जातो. बलूनने आपण त्या ब्लॉकेजला ब्लॉकेजच्या तिकडे आपण बलून फुगवतो आणि त्याला थोडं साईज मोठं करतो. त्यामुळे तो ब्लॉक थोडासा चेपला जातो, त्याच्यामध्ये थोडेसे डिसेक्शन्स होतात
आणि त्यामुळे तिथे स्टेंट जाण्यासाठी जागा तयार होते. आणि नेक्स्ट स्टेज म्हणजे आपण तिथे त्या पर्टिक्युलर साईजचा स्टेंट घेऊन जातो आणि स्टेंट घेऊन गेल्यानंतर त्याला तिथे एक्सपांड करतो आणि त्या धमनीच्या वॉलला त्याला चिपकवून देतो. तर अशा प्रकारे ही अँजिओप्लास्टी केली जाते. याच्यामुळे काय होतं की तो ब्लॉक जो असतो, तो अडथळा जो असतो, तो मोकळा केला जातो. आता बऱ्याच वेळेस रुग्णांना म्हणा किंवा कॉमन प्रेक्षकांना हा प्रश्न पडतो की तिथं जो असलेला कोलेस्ट्रॉल होता 55% भरलेलं होतं, ते गेलं कुठं? हा मोठा प्रश्न असतो. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतो, सर हे होतं मगाशी कुठं गेलं, तुम्ही काय केलं त्याचं? तर ज्यावेळेस आम्ही बलून केला जातो त्यावेळेस त्या कोलेस्ट्रॉलला चेपवलं जातं, त्याच्यामध्ये डिसेक्शन्स होतात आणि स्टेंटच्या मागे आपण त्याला दाबून देतो. आणि स्टेंटमध्ये जे ड्रग्ज असतात, आजकालचे जे नवीन स्टेंट येत आहेत, 3rd जनरेशन 4th जनरेशन स्टेंट्स, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज असतात. रॅपामायसिन, सायरोलिमस, एव्हरोलिमस या नावाचे ड्रग्ज असतात. हे ड्रग्ज काय करतात की त्या कोलेस्ट्रॉलचे जे ब्लॉक्स असतात, तिथल्या ज्या सेल्स असतात त्यांना इनॲक्टिवेट करतात, त्यांना त्या डेड करतात. त्यामुळं नवीन ग्रोथ होत नाही आणि जे काही कोलेस्ट्रॉल साचलेलं असतं ते पण कमी प्रमाणात विरघळून जातं. नक्कीच डॉक्टर, हे झालं एन्जिओप्लास्टी, म्हणजे एकदा हृदयविकार आहे हे सिद्ध झाल्यानंतर करायची उपचार पद्धती. पण बरेच वेळेस काय होतं, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. माणूस जसं आपण म्हणलं की दुर्लक्ष होतं त्याकडे आणि नंतर मग एखाद्या मध्येच हार्ट अटॅक येतो. तर आपण जो गोल्डन आवर असं म्हणतात, तर त्या गोल्डन आवर म्हणजे नक्की काय? गोल्डन आवर हा म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतरचे पहिले 2 ते 3 तास फार महत्त्वाचे असतात. मी तुम्हाला एक छोटी सांगू इच्छितो गोष्ट. 2 आठवड्यापूर्वी माझ्या ओपीडीमध्ये एक 21 वर्षाचा मुलगा आला होता. जस्ट गणपती बसले होते आणि गणपती बसणाऱ्या दिवशी मिरवणुकीमध्ये त्यांनी डान्स केला, नाचले आणि त्याच्यानंतर त्याला छातीत तीव्र वेदना व्हायला लागल्या. 21 वर्षाचा मुलगा, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये हॉस्टेलला राहणारा. त्याच्या मित्रांनी, त्याच्या वडिलांची ट्रीटमेंट माझ्याकडे असल्यामुळे त्यांनी सांगितलं की मला काहीतरी मोठ्या प्रमाणात हृदयाचाच त्रास होतोय असं जाणवतंय, तू मला पटकन गाडीवर बसव आणि मला डॉक्टर हिरालाल पवारांकडे घेऊन चला. तो माझ्या ओपीडीमध्ये आला. आल्यानंतर आम्ही त्याचा ECG घेतला. त्याला खूप सुप्रा मेजर हार्ट अटॅक आलेला होता. प्रचंड प्रमाणात घाम येत होता, छातीत तीव्र वेदना होत होता. आता आम्हाला माहित नाही ना तो पेशंट आल्यानंतर हार्ट अटॅकचे. आम्ही त्याला त्यानंतर चेअरमध्ये बसवलं, लोडिंग डोस दिलेत. लोडिंग डोस म्हणजे काय असतं की हार्ट अटॅक आल्यानंतर आपण ॲस्पिरिन देतो, इकोस्प्रिन म्हणतात त्याला कॉमनली, ती देतो. त्याच्यानंतर काही अजून रक्तपातळाची औषधं देतो, सॉर्बिट्रेट वगैरे अशा गोळ्या देतो पेशंटला प्रायमरी. आणि त्यानंतर आपण पेशंटला ॲडमिट करून पुढची ट्रीटमेंट करतो. आणि त्या वेळेमध्ये त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिटसाठी पाठवत होतो, तर माझ्या ओपीडीमध्ये तो कोलॅप्स झाला. कोलॅप्स झाल्यामुळे तो कार्डियक अरेस्ट आला. तिथे आम्ही सगळी टीम होतो, माझे काही असिस्टंट डॉक्टर्स, मी. आम्ही त्वरित त्याला कार्डिओपल्मनरी रिसक्सिटेशन CPR केला. माझ्या ओपीडीमध्ये शॉक देण्यासाठी जे डिफिब्रिलेटर असतं ते आम्ही ठेवलेलं आहे युजली, कारण माझ्याकडे कार्डियक पेशंट येतात. जनरली ओपीडीमध्ये नसतं, पण मी ठेवलेलं आहे. मी त्या मशीनने त्याला एक शॉक केला. त्याच्यानंतर त्याचं हार्ट पूर्वत चालू झालं, तो जागा झाला. त्याच्यानंतर आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये त्याला तुरंत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि पुढच्या 2 तासात आम्ही त्याची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी घेतली. आज तो पेशंट पूर्ववत नॉर्मल आहे आणि व्यवस्थित त्याच्या रुटीन कामं करतोय. तर आता हा पेशंट वाचला, जगला, याचं मुख्य कारण म्हणजे तो गोल्डन हॉवरमध्ये हॉस्पिटलमध्ये आला होता. समजा तो गोल्डन हॉवरमध्ये आला नसता आणि अजून तो घरीच असता पहिले 2 तास आणि तिथे त्याला कार्डियक अरेस्ट झाला असता, तर मला असं वाटतं नक्कीच तो त्याच्या आयुष्याला मुकला असता. कारण त्यावेळेस तिथं शॉक देणं म्हणा किंवा CPR करणं म्हणा, या गोष्टी शक्य झाल्या नसतात. त्यामुळं हृदयविकार आल्यानंतर जे काही मृत्यू होतात ते पहिल्या 1 तासामध्ये मॅक्झिमम मृत्यू होतात. म्हणजे एक स्टडी रिसर्च झालाय पब्लिश, हृदयविकाराचा हार्ट अटॅक येतो त्यानंतरून 100 लोकांना जर हार्ट अटॅक येत असेल आणि त्याच्यापैकी जे काही मृत्यू होतात त्याच्यातले जवळजवळ 50 ते 60% मृत्यू हे पहिले 1 तासामध्ये होतात. आणि या सगळ्या मृत्यू होण्यामागे कारण असतं कार्डियक अरेस्ट, ज्याच्यामध्ये VT होतो, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन होतं, कार्डियक अरेस्ट होतो. अशा वेळेस पेशंटला काय होतं हे माहिती असण्यासाठी दवाखान्यात असणं गरजेचं आहे, त्याला मॉनिटर चालू असणं गरजेचं आहे, जेणेकरून डॉक्टर बघू शकता कुठला रिदम चालू आहे, पेशंटला शॉक करायचं, CPR करायचा, या गोष्टी डॉक्टर करू शकतात. त्यामुळे पहिला आवर हा फार महत्त्वाचा असतो. गोल्डन आवर. डेफिनेटली तुम्हाला त्रास होतोय, ॲसिडिटी सारखं होतंय, छातीत दुखतंय, तुरंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा, ECG करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढचा इलाज करू शकता. डॉक्टर, आता आपण सांगितलं की 21व्या वर्षी त्याला हृदयविकाराचा त्रास झाला. तर आपण पूर्वीच्या काळी बघितलं तर 60-65 नंतर हृदयविकाराचा झटका किंवा हे यायचं. आता ते वय कमी झालं आहे त्याचं. तर याची कारणं काय आहेत? म्हणजे जीवनशैली आहे, आहार आहे, का व्यायामाचा अभाव आहे? बरोबर. आता आम्ही एक 2-3 वर्षात जो ट्रेंड बघतोय त्यामध्ये 20-30 मध्ये हार्ट अटॅक आलेले आम्ही पुष्कळ रुग्ण बघितले.
आणि त्याचा एक सर्वे पण केला, स्टडी केला की याच्यामध्ये कुठले कुठले रिस्क फॅक्टर्स जास्त कारणीभूत आहेत. तर युजली असं बघण्यात आलं ना, एक अति कामाचा ताण हे एक प्रामुख्याने आम्हाला जाणवलं. आणि दुसरं एक महत्त्वाचं एक जेनेटिक्स म्हणतो आम्ही त्याला, की एक फॅमिली हिस्ट्री, म्हणजे जसं वडिलांना आजोबांना 40-50 मध्ये हार्ट अटॅक आले होते आणि त्यामुळे या मुलांना एक 10 वर्ष आधी म्हणजे 25-30 मध्ये हार्ट अटॅक येतात. त्यामुळे जेनेटिक्स अति कामाचा ताण, जसं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये म्हणा किंवा IT प्रोफेशनल्समध्ये जे कामाचे हावर्स असतात आणि बऱ्याच वेळेला नाईट्समध्ये रात्री जास्त काम केलं जातं आणि दिवसा काम नाही नसतं. म्हणजे युजली इंटरनॅशनल कंपनीज बरोबर जे काम केलं जातं IT प्रोफेशनलचं, आणि सोबतच काय होतं की जागरण करणं, कामाचा ताण, स्मोकिंग. तर ह्या गोष्टींमुळं काय झालं की आम्हाला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी ह्या फार कारणीभूत ठरत आहे यंग पेशंटमध्ये हार्ट अटॅक येण्यासाठी. त्यामुळे आपण प्रामुख्याने या गोष्टींकडं लक्ष पाहिलं की पुरेशी झोप, ॲडेक्वेट रेस्ट, आणि हे जे काही स्मोकिंग, अल्कोहोल किंवा ह्या ज्या गोष्टी याच्यापासून बचाव. जेनेटिक्स आपण बदलू शकत नाही. थोडक्यात फार महत्त्वाचं आहे की जेनेटिक्स म्हणजे जे हेरिडिटरी असतं, जे आईवडिलांकडनं आजोबांकडनं आपल्याकडे आलेलं आहे ते आपल्या हातात नाही आहे, परंतु जे आपण चेंज करू शकतो. आपला आहार, आपलं खाणं पिणं. भारतामध्ये युजली आपण जे डाएट घेतो त्यामध्ये कार्बोहायड्रेट रिच डाएट खूप असतो आणि त्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल्स खूप जास्त असतात, आपले शुगर्स पण वाढतात. तर मला असं वाटतं की आपण थोडं आहारावरही लक्ष दिलं तर फार महत्त्वाचं राहील. व्यायामावर थोडं लक्ष, एक साधारण अर्धा तास व्यायाम जरी केला दिवसाला सफिशियंट आहे, पण तितकाही वेळ मिळत नाही. त्यानंतर झोप 8 तास आवश्यक आहे, झोप फार गरजेची आहे, परंतु तीही होत नाही. आणि सोबत स्मोकिंग, कॉफी आणि स्मोकिंग हे IT प्रोफेशनलमध्ये फार मोठ्या प्रमाणात बघायला भेटतं. आणि मला असं वाटतं की हे सगळे कारणं एकत्रित आले, ताणतणाव झाला की मग एखाद दिवशी मेजर हार्ट अटॅक येण्याची संभावना असते. नक्कीच. म्हणजे आपल्याला निरामय आणि निरोगी आयुष्यासाठी आहार विहार, व्यायाम आणि आचार विचार आपले जे आहे त्याची एक सुसूत्र पद्धतीने मांडणी करणं हे गरजेचं आहे. आज या 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिनानिमित्त डॉक्टर हिरालाल पवार यांनी अतिशय उपयुक्त माहिती आपल्या सर्व श्रोत्यांना दिली आहे. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. नमस्कार.